भारतीय जनता पार्टीतर्फे आता 8 वर्षाचा कार्यक्रम राबवला जातोय। त्या कार्यक्रमाचे संयोजक जे.पी. ठाकूर आहेत। एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावरील पत्रकार परिषद। राज्य सरकारचा कांगावा खोटं बोलणं हा अजूनही सुरूच आहे आणि धडधडीत खोटं बोलणं याचं नामकरण वेगळ्या शब्दात करायचं झालं तर ते महाविकास आघाडी सरकार म्हणजे ढळढळीत दणदणीत खणखणीत खोटं बोलणं असं नवीन नाव करावं लागणार आहे। मी सकाळी कुठेतरी बघितलं की संजय राऊत म्हणाले की आम्ही भोंगे लावून झालेल्या कामाचं सांगत नाही। मुळामध्ये भोंगे लावून सांगायला काहीतरी काम असावं लागतं, काही कामच नाहीये आणि मग नुसतं खोटं बोलणं हेच नेमकं जीएसटीच्या बाबतीमध्ये केंद्र सरकारच्या विरोधामध्ये राज्य सरकारने सुरू केलं। तुमच्या सगळ्यांच्या माहिती आहे की सगळ्यांना माहिती आहेच, जीएसटीची अमाऊंट दर ठराविक टप्प्याने ही दिली जात असते। या सध्या जो एप्रिल मे सुरू आहे जीएसटीच्या नियमानुसार सगळ्या देशातल्या सर्व राज्यांनी मिळून केलाय। तो देय ऑगस्ट मध्ये, पण तरी सुद्धा केंद्र सरकारने 31 मे म्हणजे कालपर्यंतचा देशभरातला 86,000 कोटीचा जीएसटी वाटप केलं। त्यात महाराष्ट्राला सर्वाधिक 14-15 हजार कोटी मिळाले। महाराष्ट्राचा एक नया पैसा केंद्राकडे आता शिल्लक नाही, मात्र तरीही जीएसटीच्या नावाने ओरड सुरू आहे। केंद्रातल्या सरकारने पेट्रोल डिझेलचे भाववाढ कमी केले, दरात कपात केली। त्यावेळी पण ही सरळ आमचा जीएसटी द्या, आमचा जीएसटी द्या। आता 100% जीएसटी हा देऊन झालेला आहे। भारतीय जनता पार्टीची ही मागणी आहे की आता तरी वॅटचा, पेट्रोल डिझेलवरचा वॅट आहे तो 50% कमी करा। बंद खोलीमध्ये कधीच आश्वासन दिलं गेलं नाही, अशा आश्वासनाचा कांगावा करत गेले 2-2.5 वर्ष केंद्राच्या नावाने केवळ कांगावा करून वेळ मारून देण्यापेक्षा आता 50% पेट्रोल डिझेलच्या भावात कपात करावी, जो व्हॅट आहे त्याच्यावरती। आता महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे की ज्या राज्यामध्ये पेट्रोल डिझेलवरचा राज्याचा कर हा केंद्रापेक्षा अधिक आहे। म्हणजे केंद्राचा कर 19 रुपयाच्या आसपास पेट्रोल डिझेलवर आणि राज्याचा कर 29 रुपयाच्या आसपास। केंद्र सरकारकडे जीएसटीच्या निधीमध्ये जो गोळा होतो तो 25,000 कोटीच फक्त होता, पण केंद्राने राज्य सरकारकडून रडत नाही बसले। त्यांनी स्वतः निधीची व्यवस्था केली आणि 86,000 कोटी, 86,912 कोटी ही 31 मे 2022 पर्यंतची देऊन टाकली। त्यामुळे 1 जून आजच सुरू झालाय। त्यामुळे आता सकाळपासून जी काही खरेदी विक्री सुरू झाली असेल तेवढाच जीएसटी बाकी असेल, पण 31 मे पर्यंतचा पूर्ण जीएसटी हा राज्य सरकारला मिळालाय। त्यामुळे भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा मागणी करते की पेट्रोल डिझेल जे राज्यात देशात सर्वाधिक आहे
महाराष्ट्रामध्ये त्याच्या वॅटमध्ये 50% कपात करावी आणि महाराष्ट्राला दिलासा द्यावा. आज एसटी कर्मचाऱ्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी फार काळजी व्यक्त केली. एसटीचे 50पेक्षा अधिक लोक मृत्युमुखी आत्महत्या केल्या, त्यावेळी मुख्यमंत्री कुठे होते? त्यामुळे ज्यावेळी एसटीचा देशोधडी, आज एसटीचा कर्मचारी देशोधडीला लागला, त्यावेळी मुख्यमंत्री कुठे होते? त्यामुळे असे खोटे अश्रू दाखवण्यापेक्षा एसटी कर्मचाऱ्यांना खोटे अश्रू, महाराजांना खोटं आश्वासन आणि महाराष्ट्रातल्या जनतेला जीएसटी वरून खोटं बोलणं, हा एक कलमी कार्यक्रम राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारचं सुरू आहे. तो थांबवावा आणि महाराष्ट्रातील जनतेला दिलासा द्यावा ही आमची मागणी. माझी विनंती आहे, माझी महाराष्ट्र सरकारला विनंती आहे, त्यांनी त्यांचे अकाउंट्स दाखवावे. केंद्र आणि राज्य केंद्र आणि जर केंद्राकडे खरंच निघत असतील तर केंद्र त्यामध्ये काही विषयच येणार नाही. पण नुसतं प्रत्येकाने यायचं आणि जीएसटी राहिला, ज्या अर्थी केंद्र सरकारने 100% काय कुठल्या राज्याला किती निधी दिला हे केंद्राने छाती ठोकपणे सांगितलं. महाराष्ट्र सरकार आपले अकाउंट्स कुठल्या हिशोबाने राहिले ते दाखवायला तयार आहे का? माझी विनंती आहे. असा खोटेपणा करण्यापेक्षा खरंच आपले अकाउंट शेअर करा, केंद्रासोबत दाखवा. ते तुम्ही करणार नाही आम्हाला नक्की खात्री. ठीक आहे ना? नाही, असं आहे की या देशामध्ये घटनेप्रमाणे राज्य चालतं. या सगळ्या संस्था स्वायत्त आहेत. मुळात राहुल गांधी, सोनिया गांधी एका प्रकरणात जामीनदार आहेत आपल्याला माहिती आहे. जर त्यांना त्याच्यावर काही आक्षेप असेल तर ते न्यायालयात जाऊ शकतात. या यंत्रणांनी आपल्या पद्धतीने तपास करावा. सरकार त्याच्यामध्ये हस्तक्षेप करत असेल, केंद्र सरकार, असं वाटत नाही. महाराष्ट्रात ज्या पद्धतीने दडपशाहीचं सरकार चालतं, दडपशाहीने जुलूमशाही महाराष्ट्रात चालते. राज्य सरकारच्या विरोधामध्ये बोलाल तर तुमच्यावरती कारवाई करू, पोलीस कारवाई करू. साधं तुमची गाडी मंत्र्याच्या गाड्याच्या समोर चालत असेल तरी तुमच्या कानफडीत खावी लागते. ही महाराष्ट्रातली परिस्थिती आहे. इतकी जुलमाची, दडपशाहीची परिस्थिती महाराष्ट्रात आहे. केंद्रीय संस्था आपल्या पद्धतीने काम करतायत, याबद्दलही कोणाला आक्षेप असेल तर ते न्यायालयात जायला मोकळे. मला असं वाटतं, मी उदाहरणासहित देऊन सांगतो की तुम्हाला त्यातलं माहिती आहे. अनिल देशमुख असतील, नवाब मलिक असतील, हे तर न्यायालयात या केंद्रीय यंत्रणेच्या विरोधात गेले होते आणि केंद्रीय यंत्रणांच्या विरोधात न्यायालयात गेल्यानंतरही न्यायालयाने त्यांना दिलासा दिला नाही. ज्या बाकीच्या अनेक 1-2 खटल्यावर चर्चा केली जाते ती प्रकरणं सुद्धा न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयकडे गेली किंवा केंद्रीय यंत्रणांकडे गेली. म्हणजे एकीकडे राज्य सरकार गेल्या वर्षभर सातत्याने न्यायालयामध्ये फटकारे खात आहे, हे आपण बघतोय. कारण मुळातच महाराष्ट्रामध्ये दडपशाही आणि बाकी सगळ्या गोष्टी सुरू आहेत. नॅशनल हेराल्ड पद्धती हे सगळे समन्स आहे, पण हे प्रकरण खूप जुनं आहे. जाणीवपूर्वक आता म्हणजे सरकार उलथापालथीसाठी हे आणलं जाते असं आता काँग्रेसची प्रेस झाली आहे. त्यात सरकार उलथापालथ करण्याचा प्रश्न येतो कुठे? याच्यामध्ये कुठलं सरकार उलथापालथ करणार? यात सरकार उलथापालथ करण्याचं आहे काय? म्हणजे काँग्रेसची आहे कुठे सरकार? महाराष्ट्रात तर काँग्रेसला कोणी विचारत नाही. महाराष्ट्रातले काँग्रेस नेते ओरडत आहेत, आम्हाला सन्मान नाही, आम्हाला अमुक नाही, तमुक नाही. त्या महाराष्ट्रात तर त्यांना कोणी विचारत नाही. त्यामुळे उगाचच असल्या पद्धतीने काहीतरी तर्क, म्हणजे काँग्रेसने आता तर्क पद्धतीने बोलणे सोडून दिलं काय असा प्रश्न पडावा, इतकी गंभीर वैचारिक परिस्थिती कांग्रेसवरती आली. हम ये कहते हैं अगर ये मामले में बिल्कुल जो सरकार ने वो लगातार सरकार के खिलाफ, मैंने वही बात की, महाराष्ट्र में सरकार के खिलाफ बात करोगे तो पुलिस की कार्रवाई होती है,
सोशल मीडिया पे लिखोगे, कुछ ना कुछ एक्शन होती है। आप मंत्री के सामने गाड़ी चलाओ तो भी कांस्टेबल आके मारता है आपको। ये महाराष्ट्र की हालत है। लेकिन जो इंक्वायरी करनी है करने दो, मुझे लगता है इसमें पूरी तरह से सामने से जाए। हाच मराठी दरेकर नंतर आता सोमय्या यांच्यावर होणार आता दरेकरांच्या बाबतीत देखील तपास परत एकदा करा असे काही आदेश मिळाले. नाही असं की तुम्हाला तेच सांगतोय, महाराष्ट्रामध्ये दडपशाही जुलुमशाही याला म्हणतात की सरकारच्या विरोधामध्ये तुम्ही बोललात तर तुमच्यावरती पोलीस कारवाई, तुम्हाला पोलीस अटक करतात, पोलिसांकडनं काही त्या गुन्हे दाखल होतात किंवा अन्य प्रकारे गोष्टी होतात. साध्या मंत्र्यांच्या समोर गाडी चालवली तर पोलीस कॉन्स्टेबल मारतो तुम्हाला. त्यामुळे इतकी भयानक परिस्थिती महाराष्ट्रात दडपशाहीची आहे आणि त्यामुळे या पद्धतीचे खटले आता मोहित कंबोज सरकारच्या विरोधात बोलतायत, बाकी लोक सरकारच्या विरोधात बोलतायत. पण आमचं म्हणणं आहे की अशा किती दडपशाहीला आम्ही सामोरं जाऊ, काही चिंता करणार नाही आणि सत्य समोर येईल की आम्हाला त्यात चिंता करायचं कारण नाही. महाराष्ट्र की जो मौजूदा सरकार है वो एक प्रकार से झूठ बोलने में हर दिन नया रिकॉर्ड कर रही है. आप सब जानते हैं कल केंद्र सरकार ने देश के सारे स्टेट्स को जीएसटी रिटर्न उनका था वो दे दिया. 31 मई 2022 तक का जो भी उनका रिजर्व था वो दे दिया. अब महाराष्ट्र सरकार का कोई भी शेष केंद्र के पास नहीं है. इसके बावजूद केंद्र ने हमारा जीएसटी दिया नहीं, केंद्र ने हमारा जीएसटी दिया नहीं, इस प्रकार का झूठा प्रचार मौजूदा सरकार कर रही है. हमारी ये मांग है कि इस प्रकार से झूठे बातें करने बजाय महाराष्ट्र में पेट्रोल डीजल वैट में 50% की कटौती आप कर दीजिए. इस वक्त ना कि सिर्फ देश में सबसे ज्यादा पेट्रोल डीजल के दाम महाराष्ट्र में है, महाराष्ट्र में टैक्स के रेट भी केंद्र से ज्यादा है. महाराष्ट्र में स्टेट का टैक्स 29 रुपए है और राज्य स्टेट का टैक्स 29 रुपए है और केंद्र का 19 रुपए. तो महाराष्ट्र की जनता के लिए अब जीएसटी भी आ गया, केंद्र के पास एक पैसा भी आपका नहीं है. तो अभी पैसा आने के बाद, तो वैसे ये पैसा देना अगस्त तक लिमिट थी, लेकिन उसके पहले ही पैसा दे दिया गया. हमारी ये मांग है कि अभी आप 50% टैक्स में पेट्रोल डीजल में जो है वो कम कर दीजिए, कटौती कर दीजिए. ये भारतीय जनता पार्टी की मांग है. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे